28 जानेवारी 2026 सकाळी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले. ते बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एक प्रचार सभा घ्यायला. सकाळी मुंबईत ते एका खासगी विमानात बसले. या विमानात अजित पवारांसोबत आणखी 4 जण होते. त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि 2 वैमानिक, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक. VSR व्हेंचर्स कंपनीचं हे विमान VTSSK LJ-45 प्रकारचं चार्टर विमान होतं. विमानाचं वजन 9,752 किलो, तर दोन्ही पंखांच्या टोकांमधलं अंतर 47 फूट. बारामतीसारख्या छोट्या धावपट्टीच्या विमानतळांवर उतरण्यासाठी अशी चार्टर विमानच प्रामुख्यानं वापरली जातात. मुंबईहून झेपावल्यानंतर साधारण 30 ते 35 मिनिटांनंतर ते विमान बारामतीजवळ पोहोचलं होतं, म्हणजे साधारण 8:30 वाजताच्या सुमारास. बारामतीच्या आकाशात तेव्हा काहीसं धुक्याचं वातावरण होतं. त्यामुळे या विमानतळावर उतरण्याआधी विमानानं आकाशात गोल फेरी मारली. पहिल्या प्रयत्नात उतरू न शकल्याने ते पुन्हा धावपट्टीकडे वळताना दिसलं आणि तेव्हाच ते रडारवरून गायब झालं. सकाळी 8:48 हे विमान खाली आलं आणि मग त्याचा जोरदार स्फोट झाला, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कोसळल्यावर लगेचच इंधनानं भरलेल्या टँकचा स्फोट झाला आणि विमानाने पेट घेतला. सुरुवातीला अजित पवार गंभीररित्या जखमी झालेत असं वृत्त आलं, पण नंतर भारताच्या नागरी उड्डाण नियामक DGCAने सांगितलं की या अपघातात कुणीही बचावलं नाहीये. बारामती हे पूर्णवेळ कार्यरत असं एअरपोर्ट नसल्याने इथे कुठलाही एअर ट्रॅफिक कंट्रोलर नाही. इथल्या वैमानिक प्रशिक्षण अकादमीतील पायलट आणि प्रशिक्षकच येणाऱ्या जाणाऱ्या विमानांच्या संपर्कात असतात, असं सरकारने जारी केलेल्या एका सविस्तर अहवालात म्हटलंय. या अहवालानुसार हे विमान सकाळी 8:18 पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाहीये आणि दृश्यमानता म्हणजेच विजिबिलिटी साधारण 3000 मीटर इतकी आहे. मग विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11च्या दिशेने येत आहेत, पण त्यांना रनवे दिसत नाहीये. नंतर पायलटने ATCला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. नंतर 8:43 रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही आणि त्यानंतरच्या काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना ATCला दिसले, असं ATCवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पायलट का डिसीजन था. He made an approach from runway 29, and then he carried out a missed approach, after which, again, he tried to make an attempt from runway 11. This is what I also have no contact with the pilots. They are not there. It is a very unfortunate incident. We are very sad about it. Very experienced pilot, more than 16,000 hours of experience. Very seasoned. The co-pilot was also 15,000 hours. 1,500 hours. There was absolutely no problem in the aircraft. There was no technical failure in the aircraft. As far as we know. सध्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने या घटनेचा तपास हाती घेतला असून